पुढची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांकरता वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन पुकारले. मुंबईमधील आझाद मैदानावर देखील राज्यभरातील शिक्षक उपोषणाला बसले होते. याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि विविध मागण्यांकरता पुण्यात देखील सर्व शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढलाय. विविध मागण्यांकरता हा महामोर्चा काढण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांकरता वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन पुकारलंय. मुंबईतील आझाद मैदानावरती सुद्धा राज्यभरातील शिक्षक हे उपोषणाला बसलेले पाहायला मिळतात. याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि विविध मागण्यांकरता पुण्यात देखील आज शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढलाय. रेवती हिंगवे माझ्या सहकारी आपल्या सोबत आहेत आणि थेट माहिती देतात. रेवती, नेमके या मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी करण्यात येते? नक्कीच तृप्ती, आपल्याला जसं माहिती आहे की राज्यभरातले जे शिक्षक आहेत त्यांनी पहिले मुंबईमधल्या आझाद मैदानावरती त्यांचे जे विविध मागण्या आहेत ते पूर्ण होण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं. त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यात देखील महाआक्रोश मोर्चा हा शिक्षकांनी काढलेला आहे. पुण्यातील जे शिक्षण आयुक्तालय आहे तिकडे हा महाआक्रोश मोर्चा चालू आहे. खरं तर जे विविध मागण्या आहेत जसं की पूर्वीची जी पेन्शन स्कीम आहे ती लागू करणे किंवा राज्यभरातील जे 70,000 पेक्षा अधिक भरती बाकी आहे ती भरती पूर्ण करणे, अशा ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी खरं तर हा महाआक्रोश मोर्चा पुण्यात आज शिक्षण आयुक्तालयासमोर चालू आहे. विविध शहरातील शिक्षक इथे आलेले आहेत. तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की मुंबई नंतर राज्यभरातील वेगवेगळ्या शहरामध्ये जे हे आंदोलन होत आहे, महाआक्रोश मोर्चा होत आहे, त्याच्यावरती राज्य सरकार काय पाऊल उचलतं. तृप्ती. निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता.